इस्रायल इराण यांच्यातील संघर्ष आता थेट तुमच्या खिशावरती घाव घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलने इराणमधील अणुउद्योग केंद्रांवरती हवाई हल्ले केल्यानंतर जागतिक तेल बाजार अस्थिर झाला आहे. काही दिवसांपूर्वीच $62 प्रति बॅरल असणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती आता $78 पोहोचल्या आहेत आणि हे दर अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारत सध्या 85% जास्त कच्चं तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात तेल महागलं की त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरती होतो. आणि आता जर युद्ध अधिक तीव्र झालं तर पेट्रोलचे दर 140 ते 150 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचू शकतात. आणि एवढेच काय तर युद्धाचा दुसरा फटका शेअर बाजारालाही बसतो आहे. गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेमुळे बाजार कोसळत चालला आहे आणि गेल्या 6 महिन्यांमध्ये जवळपास 0% परतावा मिळाला आहे. म्हणजेच एकाच वेळी सामान्य माणूस महागाई आणि गुंतवणुकीच्या तोट्याच्या कात्रीत सापडला आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात चाललेलं हे केवळ युद्ध नाही तर तुमच्या घर खर्चाची बातमी आहे. वेळ आली आहे की सजग राहण्याची, आर्थिक नियोजन पुन्हा एकदा विचारपूस करण्याची. तुम्हाला नेमकं काय वाटतं की खरंच पेट्रोल ₹150 प्रति लिटर होईल का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.